बंड्या बॉईज संघाला पहिलं षटक मयूर वाघमारे. पंचांकडे मोठी दाद मागितली जाते. मॅगीची विकेट हे मिळवणं हे करातनी चांगली गोष्ट असेल, पण पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत बसला मयूर वाघमारे. देवत गावातून मात्र या खेळाडूंनी सुरुवात केली. त्याचबरोबर रायगड संघामध्ये कमीत कमी वेळामध्ये हा खेळाडू दाखल झाला आणि त्याचबरोबर गोवा राज्य आणि गोवा राज्यावरनं याचा प्लेन उडला तो दुबईमध्ये. म्हणजे कमीत कमी वेळामध्ये दुबई सर करणारा एकमेव खेळाडू मयूर वाघमारे गोलंदाजी मार्कवर आहे. गोलंदाजाचा पुढचा चेंडू, एक धाव चोरली जाते. सिंगल, चिकी सिंगल मात्र मिळवली जाते. एक धावसंख्येच्या मैत्रिणी धावसंख्येमध्ये बदल. 2 धावसंख्या मात्र धाव फलकावर लागले. चांगलं क्रिकेट आहे. मेगा फायनल अंतिम 16 आणि ज्या स्पर्धेमध्ये हे 2 संघ पाहिजे होते ते संघ मात्र इथं दाखल झालेत. यावेळी चांगला चेंडू, गोलंदाजाचा चांगला चेंडू. या गोलंदाजांनी बऱ्याचशा जणांना मात्र इम्प्रेस केलंय, कारण या गोलंदाजाने बऱ्याचशा फलंदाजांना मात्र माघारी परतवलंय. मॅगी स्वाभाविक खेळ करतो आपला, कारण मिड विकेट त्याचनंतर एक्स्ट्रा कव्हरमध्ये चांगला झोन आहे या खेळाडूचा. यावेळेस आवे चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, जेल सुटली जाते आणि फलंदाज सुद्धा स्वप्नील तोही बचावला जातोय. नशीब बघा दोन्ही खेळाडूंचे, मॅगीची जेल सुटली आणि स्वप्नील रनआउट होता होता मात्र वाचला. नशिबाची साथ राशीमध्ये चांगलं लिहिलंय या दोन्ही खेळाडूंच्या. एकूण धावसंख्या आहे ती 2 धावसंख्या धाव फलकावर आहेत. पहिला षटक मयूर वाघमारे गोलंदाजी मार्कवर मात्र उभा आहे. समोर असेल मॅगीचं आव्हान. अनंत वाघ मात्र स्ट्राईक एंडला. यावेळेस बॅट चेंडूचं व्यवस्थित संपर्क नाही, टायमिंग नाही झालं या खेळाडूचं. त्याचबरोबर आपण विचार केला बदल आली तर मात्र वापरलं नाहीये. बसून मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू मात्र जातोय निर्धाव आणि निर्धावाच्या साह्याने धावसंख्या तिथं स्थिर आहे. 2 धावा. 5 चेंडू संपले, 2 धावा दिल्यात. ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये पहिली मेडन ओव्हर टाकली तो मयूर वाघमारे शेवटचा चेंडू फेकतोय. यावेळेस चांगला फटका आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट, पण एक धाव मात्र निश्चितच मिळते आणि 1 धावसंख्येच्या मदतीने पहिलं षटक मात्र संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहेत बिनबाद 3 धावसंख्या. रॉनी यस थँक्यू. तुम्ही पाहू शकाल महिला वर्ग सुद्धा मात्र आता थांबत नाहीये. गोल्डन स्टार संघ या मैदानावर त्यांचे स्टार आहेत, कारण डेच्या स्पर्धेमध्ये सलग 2 वेळा पारितोषिक मिळवलंय आणि ही 3री स्पर्धा आणि या 3ऱ्या स्पर्धेमध्ये सुद्धा फायनलमध्ये पोहोचलेत गोल्डन स्टार संघ. म्हणजे घरचं मैदान आहे आणि घरचं राज्य आम्ही सोडणार नाहीये. पण बंड्या बॉईज संघ सुद्धा सांगतोय आम्ही कठीण परिस्थितीतून आलोय, आम्हाला सुद्धा आता लढायचं आहे. जेवढं प्रेशर मैदानात आहे तेवढंच प्रेशर महिला वर्गांमध्ये सुद्धा आहे. कारण षटकार आला बंड्या बॉईज संघाकडनं तर मार्केटमधल्या महिला वर्ग मात्र ओरडणार आणि विकेट जर गेली तर वंट्रील साईडच्या महिला मात्र ओरडणार. कोणाचा जल्लोष मात्र होणार याकडे सुद्धा मात्र लक्ष देऊया. क्षेत्ररक्षण मात्र तर बदल केला जाईल. 5 षटकाचा आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज ओमकार मात्र गोलंदाजी मार्गवर आहे. ओमकार पाटील गोलंदाजी मार्गवर आहे. समोर असेल मोठं आव्हान अनंत वाघ उर्फ मॅगी. टायमिंग भरपूर घेतलं. चेंडू हवेत आहे. चांगला चेंडू, चांगला फटका सीमा रेषे पलीकडे. पहिला 17 मधला अनंत वाघ उर्फ मॅगी कडनं दणदणीत चौकार.
गाणी आणि आपण तुम्ही पाहिलं असेल बरेचसे प्रेक्षक वर्ग क्रिकेटपेक्षा गाणी ऐकण्यासाठी सुद्धा मैदानात येतात आणि त्या गाण्यांनी वेड केलंय. ज्या गाण्यांनी मात्र रॉनीने काल पण गाणी अतिशय चांगली लावली जुनी आणि आताही सुद्धा जुनी गाणी आणि त्यामध्ये थोडंसं प्रेमाची गाणी सुद्धा लावले जातात कारण की यंग टॅलेंटेड खेळाडू इथं आहेत आणि तुम्ही पाहिलं असेल पण एकूण धावसंख्या आहे ती 7 धावा मात्र धावपलकावर आहेत. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न पण रिव्हर्स अटेम्प्ट केला नाही या फलंदाजाने. टायमिंग झालं नाही आणि टायमिंग झाल्यानंतर फटका रिव्हर्स खेळता येतो केदार पण टायमिंग होत नाहीये आणि चेंडू जातोय तो निर्धाव. ओमकार पाटील विरोधात मात्र असेल मॅगी उर्फ अनंत वाघ. स्वप्नील आहे मैदानात कारण स्वप्नीलला सिंगल डबल साठी किंवा मोठे फटके मारण्यासाठी पाठवलाय. यावेळेस हवे चेंडू क्षेत्ररक्षण नाही चेंडू सरळ सीमा रेषे पलीकडे दणदणीत कणकणीत पंच आम्हाला सांगतात सरळ 4 धावसंख्येसाठी. शिवसेनेचा शिवसैनिक हाय कार्यात त्यांच्या थोडस नाही करती कौतुक माथेरान करती कौतुक माथेरान प्रसाद भाई एक नंबर नाव त्याचं गाजतंय रायगड भर प्रसाद भाई. यस थँक्यू. 11 धावसंख्या मात्र 10 फलकावर आहेत. काय मॅच चालू आहे. या खेळाडूला जीवदान दिलं त्यानंतर जीवदानाचा फायदा मात्र हा खेळाडू उठवतोय. जसं रोहित शर्माला मात्र कुलशेखराने जीवदान दिलं होतं आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल 264 धावा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला इतिहास गाजवला होता रोहित शर्माने. आणि आपण बघूया आता जेल सुटल्यानंतर अनंत वाघ उर्फ मॅगी कसा बॅटिंग करतोय याकडे सुद्धा लक्ष देईल. मयूर वाघमारे आपल्या थोड्याशा वेळामधला जो अनुभव आहे तो अनुभव शेअर करतो ओमकार पाटील सोबत कारण की समोर असलेला खेळाडू मात्र रस आहे. 8 वर्ष ते 10 वर्ष हा क्रिकेट खेळतो या माथेरानमध्ये. अनंत वाघ मात्र मैदानात. यावेळेस अतिशय चांगला फटका कार्पेट लेवलचा फटका ऑलंग द कार्पेट चेंडू सरळ जातोय सीमारेषा क्रॉस करून सरळ 4 धावसंख्येसाठी. Music. रिव्हर्स षटकार आला तर आमचे सन्माननीय विशालजी राणे साहेब आणि त्याच मंगेशजी भोसले साहेब यांच्याकडे तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. हवे चेंडू आहे क्षेत्ररक्षक गजानन चेंडूच्या मागे कारण जज करण्यात अपयशी ठरला केदार गजानन आणि त्यानंतर आलेल्या या 2 धावा मात्र 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या आहे ती 17 धावा मात्र 10 फलकावर आहेत. मॅगी अजून मैदानात आहे स्वप्नील मैदानात आहे. सुरुवात चांगली झाली 17 धावा मात्र 10 फलकावर आहेत. टॉस जिंकला गोल्डन स्टार संघाने त्यांना माहिती आहे की आम्ही चेस करू शकतो. चांगले बॅट्समन आहेत त्यांच्याकडे सुद्धा पण आव्हान कितीचं असेल याकडे सुद्धा लक्ष हवे चेंडू आणि बघा शिस्त बघा क्रिकेट मधला स्पिरिट बघा करत आणि हा खेळाडूचा कारण पंचांनी देण्याच्या अगोदर मॅगी स्वतःहून क्रीज निघाला. यालाच म्हणतात आम्ही नेहमीच म्हणतो क्रिकेट इज गेम ऑफ जेंटलमॅन सभ्य माणसाचा खेळ म्हणून क्रिकेटला ओळखलं जातं आणि ही करत आणि क्रिकेटमधली शिस्त दाखवतोय मॅगीसाठी जोरदार टाळ्या वाजवा कारण की पंचांच्या अगोदर हा खेळाडू मात्र निघाला. म्हणून क्रिकेटने आम्हाला काय दिलं आणि त्यापेक्षा तुम्ही क्रिकेटसाठी काय दिलं ह्याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असतं. यावेळी सुहास पवार प्रत्येकाच्या हृदयात बसलाय कारण मागच्या सामन्यामध्ये धुलाई केली अक्षरशः प्रत्येक गोलंदाजाचं कंबरट अक्षरशः मोडलं होतं या खेळाडूने. विजय नव्हताच शून्यातून जग उभारलं होतं या खेळाडूने. तोच खेळाडू मात्र आता मैदानात जातोय सुहास पवार त्याच्या जोडीला आहे स्वप्नील. गोलंदाजी मार्कवर रायगड मिनी एक्सप्रेस मयूर वाघमारे बरीचशी नावं आहेत या खेळाडूला. मयूर म्हणतात मयुरेश म्हणतात मनीष सुद्धा या नावाने मात्र या खेळाडूला संबोधलं जातं आणि आता आपण मयूर वाघमारे याच नावाने त्याला ओळखूया. देवत गाव छोट्याशा गावामधून या खेळाडूने बिलॉंग केलं बरंचसं स्ट्रगल केलं
कमी वेळामध्ये या क्रिकेटमध्ये अतिराज्य गाजवणारा हा खेळाडू आहे. कारण मित्रांनो, क्रिकेटमध्ये संधी ज्याला मिळते त्याच्याकडे ताकद, त्याच्याकडे क्षमता असते आणि रायगडमध्ये या खेळाडूने प्रभावित केलं आपल्या संघामध्ये असताना. गोवा राज्य गाजवला, त्याचबरोबर आनंद प्रीमियर लीग जी दुबईची असते कतारमधली तीही त्याने या खेळाडूंनी गाजवली. थॉमस सुद्धा त्याच्या जोडीला होता. पण यावेळेस गोलंदाज तयार आहे आणि समोर असेल स्वप्नील चापण. सुहास पवार यालाही विसरून चालणार नाही मित्रांनो. रतन बुवा, महाराष्ट्राची वर्ल्ड कप असं संबोधलं जातं, त्या वर्ल्ड कपमध्ये विके प्रतिष्ठान तुम्ही ऐकलं असेल. त्या विके प्रतिष्ठानचा हा सदस्य. पण यावेळेस एक धाव मात्र निश्चितच मिळाली, चोरटी मिळाली. थॉमस मात्र चेंडूच्या खाली जातोय, तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. 19 धावा धावफलकावर आहेत. थॉमसचा इतिहास असा आहे, थॉमसनी करताना गोव्यामध्ये 50 मारली, त्यानंतर नवी मुंबईमध्ये आला, ट्रेंट 11 मधून खेळला, तिथंही 53 धावा केल्या. तिथून मात्र निघाला तो करताना रतन बोवामध्ये आला, रतन बोवामध्ये एकूण 60 धावा केल्या आणि तिथून माथेरनमध्ये आला आणि पहिल्या सामन्यामध्ये 41 धावा केल्या. हा थॉमसचा रेकॉर्ड आहे आता टेनिस क्रिकेटमधला. हलक्या त्याने चेंडूला ड्राईव्ह केलं. एक धाव मात्र निश्चितच मिळते. एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 20 धावा धावफलकावर आहेत. सध्या गतीने धावसंख्येला मात्र आकार मिळवला जातोय. कारण की माहिती आहे मयूर वाघमारे अतिशय चांगली गोलंदाजी करतोय, टप्पा योग्य आहे, गती सुद्धा अतिशय सुंदर आहे आणि थोडासा चेंडू वळला सुद्धा जातोय केदार आणि त्यामुळे करताना फलंदाज सिंगल डबलवर भर घातली जाते. पण आता आक्रमण चढवावं लागेल. जे काही गेलं ते विसरून जा, आता नव्याने सुरुवात करा, मोठे मोठे फटके मारा. आज प्रेक्षक वर्ग मेगा फायनल बघण्यासाठी का थांबलाय? कारण की मोठे मोठे फटके आले तर त्यांनाही सुद्धा मात्र मजा येईल. कारण तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीव्हीवर बघतात, पण तुमच्या समोरच चांगले चांगले खेळाडू इथं उपस्थित होतात. बरीचशी मेहनत केली आहे. कारण माथेरन म्हटलं की चालायचं, त्यानंतर याच मैदानात मॅच बघायची, पुन्हा घरी जायचं, सकाळी उठायचं, काम धंद्याला लागायचं, हे बरंचसं माथेरानचं स्ट्रगल आहे. आणि यावेळेस आपण बघूया, मैदानाकडे जाऊया. मयूर वाघमारे वेळ घेतोय, क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जाईल. पियुषला मात्र आता लॉंग एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आणलं जात आहे. बघूया आता सुहास विरोधात मयूर कशी सामना मात्र होणार. हा चांगला चेंडू, गोलंदाजाचा वेग, गोलंदाजाकडे पहा, खोलवर टप्पा टाकला होता या गोलंदाजाने आणि फलंदाज आशाभूत नजरेने चेंडूकडे पाहत बसला. चेंडू जातो मात्र निर्धाव आणि धावसंख्या आहे ती फक्त 20 धावा धावफलकावर आहेत. प्रत्येक संघाला पराभूत करून गोल्डन स्टार संघ या पायदानापर्यंत पोहोचलाय. त्याचबरोबर बंड्या बॉईज संघ कडता प्रवास करून आलाय. एक धाव मात्र झपाट्याने मिळवली. थॉमसची चुकी, 1+1 अशा 2 धावा मात्र मिळणार आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने 22 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण झालं पाहिजे, अतिशय क्षेत्ररक्षण सुद्धा लक्ष दिलं जातं. जेव्हा तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं तेव्हा प्रत्येक जण तुमची स्तुती करतो. त्या माध्यमातून आपण विचार केला तर गोल्डन स्टार संघाकडे क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं आहे, तेवढंच बंड्या बॉईज संघाकडे सुद्धा आहे. म्हणजे ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार, यात कुठली शंका नाहीये. गोलंदाज मयूर वाघमारे तयार. हलक्या त्याने चेंडूला ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंटचा मात्र सरसावला. एकच धाव मात्र निश्चितच मिळते. 1 धावसंख्येच्या मदतीने जे आमचे गुणलेखक आहेत आजच्या रात्रीमध्ये केदार सावंत, ते आम्हाला सांगतायत की एकूण 23 धावा मात्र धावफलकावर आहेत. चांगली कामगिरी केली आज 2 रात्र आमचे ऑफिशियल पंच, त्यानंतर आमची लाईव्ह वर्ल्ड टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून प्रक्षेपण केलं जातं या स्पर्धेचं. त्यांच्या विशेषतः आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल आमचे समालोचक कक्ष बंटीजी देसाई साहेब, रसा अनुभवी समालोचक, त्याचबरोबर आज रेश्मा मॅडम सुद्धा आमच्या सोबत जोडल्या गेल्यात. एव्हरेस्ट टायमिंग फटका, आवे चेंडू, एफर्ट चांगला होता क्षेत्ररक्षकाचा पण झेल झाली नाही. 1 धावसंख्या मात्र मिळते आणि 1 धावसंख्येच्या मदतीने 24 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. 3 षटकाचा खेळ मात्र संपला, धावसंख्या ती 24.
डीजे. असं म्हटलं जातं की देवाकडे आम्ही पूल मागितला तर देवाने आम्हाला बाग दिली, देवाकडे आम्ही पाणी मागितलं तर देवाने आम्हाला समुद्र दिला, देवाकडे आम्ही घर मागितलं तर देवाने आम्हाला राजवाडा दिला, देवाकडे देव मागितला तर देवाने आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र मात्र दिला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा म्हणून आम्ही नेहमीच म्हणतो की स्वराज्य हे तलवारीच्या पातेवर नव्हे तर स्वराज्य हे कौतुकाच्या तापेवर उभं राहिलं होतं. यावेळेस गोलंदाजी मार्कवर आहे. गजानन हा गोलंदाज धीम्या गतीचा गोलंदाज आहे. समोर असेल स्वप्नीलचं आव्हान. 24 धाव फलकावर आहेत. ड्रोन वरती घ्या लगेच. एक धाव मात्र निश्चितच मिळवली जाते स्वप्नीलच्या माध्यमातून. आता बांडेबॉईज संघ मात्र तर विचार करत असेल की मी ज्या स्वप्नीलला ड्रोन आपण वरती घ्या विनंती करीन. तर स्वप्नीलला ज्या पद्धतीने आम्ही पाठवलंय आक्रमण करण्यासाठी, पण तो स्वप्नील आता थोडेसे धीम्या गतीने खेळतोय. आक्रमण कधी होणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे. गजानन ज्याची बदली गोलंदाजी केली, कारण मागच्या सामन्यामध्ये दुसरं षटक टाकलं होतं या गोलंदाजाने, पण आता चौथे षटक टाकतोय. यावेळेस टायमिंग नाही. चेंडू मात्र लेग स्टिकच्या बाहेर. अवंतर धाव संख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल, धावसंख्येमध्ये बदल झाले. 26 धावा मात्र धावफलकावर लागलेत. 26 धावा धावफलकावर आहेत. संत गतीने क्रिकेट आहे बंड बॉईज संघाकडनं. यावेळी चांगला फटका सुभाष पवारच्या बॅटीतून. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण सुहास मात्र बाद होतोय. ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, एक्सीडेंट हो गया. फलंदाज मात्र बाद होतोय तो सुहास. यस डीसी. फलंदाज महत्वपूर्ण बाद होतोय कुमार शेट्टी. यस.
येस थँक्यू. विकेट महत्वपूर्ण जाते. गोल्डन विकेट होती. कुमार शेट्टी मात्र बाद होतोय आणि त्याचाच बंधू अरुण शेट्टी मात्र मैदानात. जर्सी क्रमांक 4. धावसंख्या आहे. केदारजी सावंत सर आम्हाला सांगतात की 30 धावा मात्र स्कोअर कार्डवर लागल्यात, धाव फलकावर लागल्यात. गोलंदाजी अतिशय चांगली पण बॅटिंगमध्ये थोडीशी कमतरता आहे, कारण मॅगी बाद झाला, त्याच्या मागं मग सुवास सुद्धा मात्र बाद झाला. 2 आयकॉन प्लेयर मात्र बाद झाल्यानंतर जी जबाबदारी होती कुमार शेट्टीवर, तो कुमार शेट्टी सुद्धा बाद झाला. स्वप्नील तग धरून मात्र बसलाय मैदानावर, पण तग धरून बसून फायदा नाही, आक्रमण करणं ही सुद्धा मात्र फायदेशीर असतं. पण यावेळेस गोलंदाज तयार. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलंय. एक धाव मात्र निश्चितच मिळली जाते. एक धाव संख्येच्या माहितीने 31 धावा धावफलकावर आहेत. क्रिकेट म्हटलं तर एका दोघांचा खेळ नाही आहे. क्रिकेट म्हणजे तुमचा 11 जणांचा खेळ आहे. तुम्हाला जर जिंकायचं असेल तर 11 जणांचं संघर्ष, 11 जणांचं योगदान सुद्धा क्रिकेटमध्ये लागलं जातं. कारण तुम्ही लहानपणी जेव्हा जन्माला आल्यानंतर जसे तुम्ही मोठे होतात तेव्हा तुमच्याकडे प्लॅस्टिकची बॅट येते, त्यानंतर तुम्ही अजून मोठे होतात तेव्हा त्यानंतर सोन्याची बॅट येते. पण यावेळेस बॅटीला स्पर्श करून एसटी रक्षकाच्या हातामध्ये फलंदाज मात्र बाद होते. स्वप्नील. पोरगा आज आखाती देशांपर्यंत जाऊन पोहोचलाय, त्याचं कारण म्हणजे यूट्यूब. यावेळेस अक्षय गोलंदाजी मार्कवर आहे. अक्षय गोलंदाजी मार्कवर आहे आणि पहिला चेंडू जातोय तो निर्धाव. आणि ज्यांनी कोणी शेकोटी पेटवली असेल कृपया करून शेकोटी विझवा. जो दूर आहे तो मात्र मैदानात देतोय. खेळाडूंना त्रास होऊ नये हे आम्ही काळजी नेहमीच घेतो. एक चेंडू मात्र संपलाय, कारण निर्धाव चेंडू गेलाय. अरुण शेट्टीसाठी दुसरा चेंडू. कार्पल लेवलचा फटका मयूर चेंडूच्या खाली येतोय. 32 धावा धावफलकावर लागल्यात. थोडासा जल्लोष तुम्ही पाहू शकाल महिला वर्गांवर. मी मगाशीच म्हटलं होतं षटकार आला तर खऱ्या अर्थाने बंडे बॉईजच्या बाजूने असलेले पाठराखे ओरडणार आहेत. आणि विकेट गेली तर जे 4 वाजल्यापासून बसले तिथं ते ओरडणार आहेत. जे पाठीराखे आहेत ते ओरडणार आहेत. आणि काही प्रेक्षक वर्ग फक्त मजा घ्यायला आलेत. पैसे किती गेले तरी चालतील पण मजा यायला पाहिजे हे काही प्रेक्षकांचं असतं. आणि काही प्रेक्षक वर्ग आपल्या संघासाठी मात्र पाठीराखे म्हणून येत असतात की माझा खेळाडू खेळला पाहिजे, माझ्या खेळाडूला प्रोत्साहन दिलं पाहिजे, ह्यासाठी सुद्धा काही पाठीराखे येत असतात. गोलंदाज तयार. यावेळेस आडव्या बॅटीतून फटका. कार्पेट लेवलचा ऑलंग द कार्पेट. डीप मिड विकेटमध्ये चेंडू जातोय. 1च्या बदली 2 धावा. रफ्तार बघा, 2 खेळाडूंचा ताळमेळ बघा. चित्त्याच्या चपाळीने मात्र धावतायत. आपली विकेट बचावण्यासाठी मात्र धावतोय. जसं आपण बघतो की जंगलामध्ये हरिण आपलं जीवन आपण बघतो की जीव वाचवण्यासाठी धावत असतो, तसं खऱ्या अर्थाने 2 खेळाडू जीव वाचवण्यासाठी खेळतात. कार्पेट लेवलचा फटका आहे. 34 धावा धावफलकावर आहेत. ही एक धाव मात्र मिळेल. 35 धावा होतील. धावसंख्येला मात्र लगाम लावलाय, कारण मयूर वाघमारेचं पहिलं षटक पडलं 3 धावसंख्येचं. त्यानंतर ओमकार पाटीलचं षटक थोडंसं मागडं पडलं. त्यानंतर पुनश्च मयूर आला, मयूरने टाकलं पुनश्च एक षटक 7 धावसंख्येचं. आणि त्यानंतर गजानन 2 विकेट मिळून षटक सुद्धा मात्र चांगलं टाकलं. आणि आता अक्षय, ज्या गोलंदाजाला बऱ्याच वेळा गोलंदाजीच मिळत नाही त्या गोलंदाजाला आता गोलंदाजी दिली जाते, कारण ऑप्शन भरपूर आहेत. वैभव सुद्धा गोलंदाजी त्यांच्यात करू शकतो.
विशाल सुद्धा गोलंदाजी करू शकतो आणि त्याचबरोबर आशिषला मात्र या स्पर्धेतून बाद केल्यानंतर हा एक ऑप्शन आहे तो अक्षय. अक्षय गोलंदाजी मार्कवर आहे, बरचसा शिकलाय हा गोलंदाज, पण यावेळेस निर्धाव चेंडूची मात्र सांगत होते. ऑप्शन काय असतं, कारण विचार केला या गोलंदाजाला बंदीच घातली होती अक्षरशः गोल्डन स्टार संघाने जेव्हा 2 षटकार आले होते नयनच्या बॅटीतून, पण त्यानंतर संघर्ष केला, प्रयत्न केला, चुकीवर सुधारला आणि त्यानंतर अतिशय चांगलं षटक टाकतोय. व्हॉट अ कमबॅक अक्षय गोलंदाजाकडनं. डान्सिंग द डाऊन क्रिकेट, पण धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. तो यश हा खेळाडू. धावसंख्या आहे 35 धावा, डबल कव्हरेज. बंटी देसाई सर मात्र जोडले जातील. विशेषतः मात्र आभारी आहे शिवसेना शाखा माथेरान, त्याचबरोबर प्रसादभाई सावंत साहेबांचं की ज्यांनी समालोचन करण्यासाठी मला इथं संधी दिली, त्यांचं विशेषतः आभारी आहोत. कुठेही जाऊ नका, तरा तोच राहणार आहे. येणारे 30 चेंडू विजयासाठी 36 धावसंख्येची गरज आहे आणि मायक्रोफोनवर येतील बंटीजी देसाई सर. पण सुंदर गीत ऐकण्यासाठी जाऊया रॉनीकडे. DJ MK. कार्यात त्यांच्या थोडस नाही करती कौतुक माथेरान करती कौतुक माथेरान प्रसाद भाई Yes. एक नंबर. आणि या स्पर्धेमध्ये फटाक्यांची आतिषबाजी तुम्ही पाहत आहात. उल्हासनगरचे फटाक्यांचे व्यापारी आहेत सन्माननीय भरतभाई खत्री यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले. त्यांचे मनापासून या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. काही क्षण मात्र या स्पर्धेच्या संपन्न होण्यासाठी राहिलाय. बंटीजी देसाई सर लगेच या मायक्रोफोनवर. येणारे 30 चेंडू विजयासाठी 36 धावसंख्येची गरज आहे. या 36 धावा पूर्ण करणार का, कोण ठरणार या स्पर्धेचा चॅम्पियन, याकडे सुद्धा मात्र लक्ष असेल. पहिली स्पर्धा, चॅम्पियन होणार का गोल्डन स्टार संघ, का चॅम्पियन होणार बलाढ्य संघ मानला जातो तो बंडे बॉईज. या 2 संघाकडे मात्र आता सर्वांचं लक्ष असेल. जाऊया आपण सुंदर असं गीत ऐकण्यासाठी डीजे कडे आणि त्यानंतर वळूया बंटी देसाई सरांकडे. थँक्यू डीजे, थँक्यू. आता या सामन्यात शेवटच्या वेळी अंतिम क्षण, या चषकाचा वर नाव कोण कोरणार. आणबाण शांत चषक असं नेहमी म्हणतो. स्वाभिमान, अभिमान आणि प्रतिष्ठेचा चषक असा हा चषक.
माथेरान वासियांसाठी तर हा वर्ल्ड कप पंचांचा इशारा होतोय. अमृताजी कदम राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष महिला यांच्याकडून झेलला 500 रुपयांचा पारितोषिक. क्या बात आहे. पहिला चेंडूत मोठा धक्का. थॉमस बॅक टू द पॅव्हिलियन. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जेंगट पाठी बघ, पहिलाच मुतखडा बाजूला. पुन्हा एकदा गोलंदाज हा चांगला चेंडू फलंदाजांना जागेवरच खेळून ठेवतोय. मयूर जो एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, परंतु फलंदाजीत आता काय कामगिरी करतोय हा कोवळा चेहरा तो बघणं महत्वाचं आहे. 3 चेंडू निर्धाव. जर हे षटक कडक निघालं तर 36 धावा डोंगऱ्यावड्या वाटू लागणार. बघूया. गोलंदाजाला लय मिळते, धार मिळते, शिवाजीची तलवार तळपते. बघूया. हा रिव्हरचा काय शॉट आहे. ब्युटिफुल 6. Oh, that's a boundary. What a shot that is. विरून नाचावं. क्या बात आहे. पण काय शॉट आहे. दॅट्स अ ब्रिलियंट शॉट. टायमिंग सेन्स आणि लकअप फार चांगली. यावेळी डाव्याष्टीच्या बाहेर पंचांनी पाहिलं चेंडू डाव्याष्टीच्या वरून जातोय, परंतु ह्या गोलंदाजांनी नक्कीच 4 षटकात काय वाढून ठेवले याचा नक्कीच इथे उजळणी करून दिली आहे. 4 धावा, 5 चेंडू, 1 गडी बाद. थॉमस डॅश सारखा मोठा फलंदाजाला माघारी धाडण्यात कामयाब हा गोलंदाज सुहास पवार. शेवटचा चेंडू हा पुन्हा एकदा फलंदाजांना जागेवर खेळून ठेवतोय. अप्रतिम षटक पूर्ण. 4 धावा दिल्या आहेत. आता 24 चेंडू आणि 32 धावांचा सामना. वरतून पेपर वाटतोय सोप्पा, पण जर कधी व्याकरणातला चुका केल्या म्हणजे गडी बाद झाले तर पेपर कठीण होईल एवढं निश्चित. नक्कीच हा सामना काही घडू शकणार आहे. तसं म्हटलं तर वरचढ बाजू ठरते ती अनुभवाच्या जोरावर गोल्डन स्टारची. त्यांच्याकडे तरुण खेळाडू आहेत आणि ज्याकडे तरुणांचा भरणा आहे तो संघ कधीही सरस. आपला भारत देश हा 80% तरुणांचा देश आहे, कळलं का. त्यामुळे आता जे आपल्यासारखे अबाव 50 आहेत त्यांचं तर खरं नाही आहे काय. आता तरुणांचा देश आहे, त्यामुळे नवीन विचार, नवीन सरणी. अब आगे बढ़ेगी इंडिया. बघूया कधी 15 लाख येतात ते. फिर देखते हैं मैच में. अब दूसरा ओवर यहां पर जारी होता हुआ काफी अच्छी मुश्किलें पैदा करती हुई पहली ओवर
इस मैच में दिखाई दी पवार के, अजय पवार के, इस सुहास पवार के इस बहुत ही अच्छी गेंदबाजी द्वारा। अब दूसरा ओवर लेकर लोकल गेंदबाज कुमार शेट्टी, इसके पास भी वो कला है, वो क्षमता है कि बड़े बड़े बल्लेबाजों को जरूर पसीना निकाले। ये वक्त है हीरो बनने का। इस बार पुल करना चाहते थे, कट किया और पत्थर ने गेंद को रोका। पहली बार बचे नहीं तो ये गेंद जिस ढंग से मैदान को अनिल गायकवाड़ और सभी साथियों ने मिलकर बनाया है, ये मैदान पहली बार देखा है। कलकत्ता की आउटफील्ड और इस मैदान की आउटफील्ड ज्यादा कुछ फर्क नहीं है। टेनिस में इतने अच्छे मैदान कभी कभार मिलते हैं। देखते हैं मैच में अरुण फील्डिंग को निहारते हुए, दूसरा पावर प्ले और जारी है। 3 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर। ये गेंद अरुण निकले अपने बॉलिंग मार्क पर। इस बार रिवर्स हवा में ये कैच, बड़ा विकेट। ओ ये कैच छूटा, ओ गॉड, कैच छूटा, दिल टूटा, सपना टूटा, उम्मीदें टूटी, कप के ऊपर का हक छूटा। अब क्या कहेंगे, भगवान ने आपको झोली में दिया था फूल, अगर आप नहीं लिए तो आप जाओगे जीतना भूल। ये तो तय बात है। हा फक्त झेलायचा होता चेंडू, संधी एकदाच मिळते, वारंवार देत नहीं नशीब संधी। फिर देखते हैं गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर। अरुण, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन। इस बार अपील, जोरदार अपील, लेकिन अपील करते ही रह गए और जिसने गेंद को देखा भी नहीं वो भी अपील में शामिल। क्या बात है, 6 खिलाड़ी चिल्ला रहे थे, क्या पता लॉन्ग ऑन के खिलाड़ी को क्या दिखा, लेकिन एक दूसरे का मिलेगा साथ तभी बनेगी आपकी बात। कीप द प्रेशर, प्रेशर बना के रखना है, वातावरण को गर्म करके रखना है, तभी तो आप जीत के नजदीक जाएंगे। रणनीति कैसे भी हो, ईच एंड एवरी पॉसिबल इन द लव एंड क्रिकेट। जरूर आप रणनीति को अपनाओ, लेकिन प्लानिंग अडेप्ट करो। 3 गेंदों में 5 रन, क्या गेंदबाजी हो रही है। अरुण बेहतरीन लाइन और लेन पर। इस बार बड़ा शॉट और ये लो चली, डी फाइन लेग के बाहर 4 रनों के लिए। क्या बात है, टूर्नामेंट सफल, संपूर्ण स्पर्धा। लेकिन ये अच्छा शॉट था, कनेक्ट अच्छा किया था गेंद को, स्कोर आगे पहुंचता हूं 9 रन। ये गेंद आखिरी बार, इस बार ड्राइव किया हवा में, कैच है, ओ बड़ा विकेट। आता रंगात रंगात आली ही मॅच, आता रंगात रंगात आली ही मॅच। त्या फिल्डरनी घेतली अशी ही कॅच, त्या फिल्डरनी घेतली अशी ही कॅच। क्या बात है, दर्शकांचा सकाळच्या या प्रहारामध्ये पैसा वसूल होतोय। दोन्ही आयकॉन खेळाडू, दोनों आयकॉन खिलाडी बॅक टू द पॅव्हिलियन। यश शिंदे यांना अमृताजी कदम, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक। क्या बात है, 500 500 500 500 500 करता करता आता 49,000 झाले आहेत मान्यवरांकडनं। 50,000चा आकडा जर झाला पूर्ण तर बरं वाटेल देणाऱ्याला नव्हे घेणाऱ्याला। फिर एक बार गेंदबाज काफी अच्छी मशक्कत करते हुए, और इनको फलसफा मिला जरूर। अच्छी लाइन और लेन पर आप गेंदबाजी कीजिए, आपको उसका फल मिलेगा। अरुण इस बार आखिरी बार इस ओवर में, मे बी लास्ट बॉल ऑफ द ओवर। बंड्या बॉयज काफी अच्छा मैच में वापसी करती हुई नजर आ रही हैं। इस बार ड्राइव किया था, हेलीकॉप्टर शॉट ट्राई कर रहे थे, गैप में गेंद को डाला और गेंद सीमा रेखा पार, 4 रनों के लिए। पाहिजे तेवढ्या मी देईन दिरक्या तुलार,
पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार डीजे सूरज रे बारक्या मल्हार पाहिजे तेवढ्या दिरक्या देईन तुला अगं पाहिजे तेवढ्या दिरक्या देईन तुला रे पाहिजे तेवढ्या दिरक्या देईन तुला रे यो सामना जिंकून दे रे बारक्या मल्हार क्या बात है. आपण स्क्रीनवर बघू शकता या सामन्याचे आयोजक प्रसादजी सावंत यांना 18 गेंदों में अब चाहिए 23 रन. अब दूरियां नजदीकिया में तब्दील होती हुई और मैदान के बीचों बीच बंड्या बॉयज की टीम इतने रात में भी विचार मंथना करती हुई क्या किया जाए. टीम मीटिंग आर अलाउड फॉर द 2 मिनट्स ओनली. अब खिलाड़ी अपनी अपनी जगह निकलते हुए हर खिलाड़ी जब अपनी भूमिका को समझेगा, हर 11 खिलाड़ियों में अपने अपनी भूमिका को जो अदा करता है वही टीम आगे जीतती है. प्रत्येकाला माहिती पाहिजे या सामन्यामध्ये आपली भूमिका काय आहे. त्या भूमिकेवर तुम्ही 100% योगदान दिलं तरच क्रिकेटमध्ये विजयाचा मार्ग मोकळा होतो. क्रिकेट खेळताना आणि बघताना काही गोष्टी समजाव्या लागतात. खरंच आपल्या देशामध्ये क्रिकेट हा दुसरा धर्म मानला जातो. दुष्काळ पडो की सुकाळ असो क्रिकेट खेळलं जातं आणि बघलं जातं. फार महत्वाचं आहे क्रिकेट. जेव्हा आपण वर्ल्ड कप जिंकला ना महेंद्रसिंग धोनीने षटकार मारून त्यावेळी रात्रीच्या वेळी तिरंगा घेऊन नाचणारे बरेच जण आपण बघितले. त्यामध्ये सर्व धर्मातले लोक होते. एक साथ भारत देश नाचत होता. तो वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद होता. आणि तेव्हाच कळलं सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हम बुलबुले हैं उसकी वो गुलसिता हमारा. निर्णायक षटक. अब ये जो ओवर आने वाली है वो सबसे महत्वपूर्ण ओवर है इस टूर्नामेंट की. इस ओवर में अगर 4-5 रन गए और इक्का दुक्का विकेट मिल गया तो सोच लो गोल्डन स्टार के टीम को आखिरी गेंद तक इस मैच को ले जाना पड़ेगा. अब यहां पर रुक के खेलना होगा. अच्छे गेंदबाजों को सम्मान दो और बुरी गेंद पर टूट पड़ो. यही तो क्रिकेट का सही मायने में अर्थ है. और जो गेंदबाज अब आग उगल रहा है सुहास पवार लेफ्ट आर्म ये रिवर्स खेला है. क्या कनेक्ट किया शॉट को 4 रनों के लिए. कौन है बैट्समैन? ये लोकल है. भस्म करायला तयार आहे. क्या बात आहे. नावासारखाच खेळतोय सचिन भस्मा. चांगला गोलंदाज आहे. प्रतिष्ठित गोलंदाज. मुंबई शहरात नामांकित गोलंदाजावर लोकल फलंदाज किती चांगला तुटून पडतो बघा. खरंच तारीफ केली पाहिजे या फलंदाजी. टिकून आहे, टिचून उभा आहे. गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर. इस बार अपील लेकिन लेग स्टंप के बाहर गेंद. अंपायर का कहना भी देखिए बहुत सही था. निर्णायक क्षण है मैच में. 4 रन तो मिले हैं लेकिन वो है सुहास पवार. यूं ही कभी हार नहीं मानने वाला वो पवार. नाम में ही दम है. पवारच्या नावातच बाबा दम असतं. देखते हैं मैच में काफी जबरदस्त मोड पे मैच आने वाली है क्योंकि स्कोर बोर्ड उसको दर्शाता हुआ 17 रन. 17 और खतरा टेनिस में सबसे अशुभ रन संख्या मानी जाती है. ये 17 और खतरा साथ साथ में चलते हैं और 17 रन पर इस टूर्नामेंट में अब तक 8 विकेट गिरे हैं. ये भी एक रिकॉर्ड है. सुहास पवार. ओ ये डॉट डिलीवरी जानी चाहिए थी लेकिन 1 रन अंदरूनी किनारा लगा. या अंपायर का इशारा देखते हैं आशीष सर का. अब 22 का इशारा यानी विकेट कीपर के हाथों से थोड़ी गलती लेकिन 1 रन 22 के रूप में अतिरिक्त रनों में 1 रन बढ़ता हुआ और स्कोर 18. सुहास पवार काफी भरकस कोशिश करते हो अपनी टीम के लिए. किस तरह से विकेट लिया जाए. 36 रनों का छोटा लक्ष्य है लेकिन कभी छोटी छोटी लड़ाइयां भी इतिहास में अपना रंग लाती हैं. अगर इस मैच को जीतना है बंड्या बॉयज को
तो विकटे चाहिए, विकटे कंपलसरी विकटे, और अंतराल में कुछ अंतराल में इंटरप्शन में लेने चाहिए ये गेंद। ये पोल और विकेट, आसान सा, देखते क्या है, रनआउट यहां पर है और विकेट, रनआउट के रूप में विकेट मिली। गणा धाव रे, आहा। धाव रे. थँक्यू. तर इथे जे बॅनर्स लावलेले आहेत त्या सर्व बॅनर्सचे जे प्रायोजक आहेत ते आहेत सौभाग्यवती प्रेरणाताई सावंत, माननीय श्री अजय विठ्ठल सावंत, माननीय श्री शाफिक पटेल, माननीय श्री नरेश काळे, माननीय श्री योगेश जाधव, माननीय श्री भगवान शेठ चंचे, माननीय श्री चंद्रकांत चौधरी, माननीय श्री अमोल वी सावंत, माननीय श्री प्रसाद भाई सावंत, माननीय श्री निजाम भाई महाबळे, माननीय श्री केदार चौगुले, सौभाग्यवती ऋतुजा प्रधान, माननीय श्री आकाश भाई चौधरी, माननीय श्री किरण चौधरी, सर्व नगरसेवक, माथेरान परिषद, नासिर भाई शारवान आणि सानप साहिब. धन्यवाद. ओ या डॉट डिलिव्हरी, बहुत बढ़िया वापसी. अब ओंकार दौड़कर आए और डीजे ने काय लावलं गाणं, गण्या धावरे मला पावरे. ओंकार का मतलब गणेश होता है और उसी को दौड़ने के लिए कहा है हमारी मदद के लिए, क्योंकि अब संकट के बादल मंडराने चालू हो चुके हैं. ये बहुत अच्छी गेंदबाजी, फिर एक बार बल्लेबाज को खामोश. ओवर की समाप्ति, 3 ओवर के बाद स्कोर है स्कोरबोर्ड पर 18 रन, यानी आने वाली 12 गेंदों में चाहिए बराबर 18 रन. देखिए छोटा टारगेट था, लगता था कि 4 ओवर में मैच खत्म होगी, लेकिन तकदीर में क्या लिखा है ना किसको मालूम है. यह है बंद लिफाफे में अब डिसीजन. अब सब पब्लिक जो है, दर्शक जो है, तमाशाइयों का हुजूम जो यहां पर उमड़ा है, यह है पता नहीं कौन जीतेगा कौन हारेगा, लेकिन जीतेगा यहां पर माथेरान का क्रिकेट. क्रिकेट और क्रिकेट जीतेगी माथेरान की शान और माथेरान की इज्जत और माथेरान के आन बान शान. आज किती घरांमध्ये लॉक लावून पब्लिक इथे आलेले आहेत, सगळ्या घरांमध्ये. राज कदम यांना 500 रुपयाचं पारितोषिक अमृताजी कदम यांच्याकडून दिलं आहे. ड्रोन जरा वरती घ्या प्लीज. एवढा खाली येतोय की तो कदाचित तुम्हाला जवळून बघतोय. तुम्ही युट्यूबला सामने जर पाहिले तर एवढं क्लिअर पिक्चर अजूनही कुठे दिसत नाहीये. काल 67,000 लोकांनी युट्यूबवर ही मॅच पाहिली. आज रात्री कळेल आतापर्यंत किती नागरिक, किती प्रेक्षक, किती क्रीडाप्रेमी ही मॅच बघतायत. पैठणीसाठी एक लकी ड्रॉ आहे आणि ड्रेस पीससाठी तो आपल्याला काढायचा आहे. फायनल झाल्यावर ताबडतोब काढला जाईल. ये गेंदबाज स्वप्नील, इन्होंने एक कॅच छोड़ा. आज आतापर्यंत रात्री 1:15 वाजता, किती वाजले बघूया, 2:45 वाजता 1100 जण जागे राहून ही मॅच बघतायत. कौतुक केलं पाहिजे. महिलांसाठी 1100 लोक सामने बघतायत रात्री सुद्धा, माथेरान सोडून. हे महत्वाचं आहे. मुंबई असेल, महाराष्ट्रातील 1-2 कोणी असो, मध्ये किती जण बघतायत बघूया. अनेक आम्हाला व्ह्यूज मिळतील. परंतु देखते मैच की ओर. स्वप्निल काफी महत्वपूर्ण ओवर, 12 गेंदों में 16 रन, एक शॉर्ट पिच, 12-18 माफ कीजिए. ये गेंद स्वप्निल इधर क्रिकेट खेलते हैं, इनको अनुभव है अच्छे क्रिकेट का. सांता क्रूज में ये होनहार इस्माइल कॉलेज से ये क्रिकेट खेलते हैं. स्वप्निल
राइट आर्म ओवर द विकेट, खराब गेंद और फील्डिंग भी खराब, सिर्फ पीछे दौड़े और दौड़ते ही रह गए, लेकिन रोका गेंद को और क्या तेजी के साथ 3 रन पूरा किए हैं। खराब गेंद, पहिली फुल टॉस याने लॉलीपॉप. फलंदाज क्षेत्र असा पळाला चेंडू मागे का तो इथून निघून जाईल डायरेक्ट ठाण्याला आमच्या इथे, एवढा जोरात पळाला. क्या बात है. लेकिन मैच काफी इंपॉर्टेंट है. अब चाहिए 11 गेंदों में 15 रन. आज से दूरियां नजदीक में तब्दील होगी, लेकिन विकेटें गिरेगी फिर मैच में ट्विस्ट आएगा. गोल्डन स्टार के जो प्रेमी हैं, चाहते वर्ग हैं, जो सपोर्टर्स हैं, उनके चेहरे पे खुशी का एहसास भी नहीं हो रहा है. उनको मालूम है कि मैच अब तक जेब में नहीं आई है. ना बंडा बॉयज वाले शोर कर रहे हैं, ना गोल्डन स्टार वाले शोर कर रहे हैं. उनको मालूम है शोर होने वाला है, जीत होने वाली है क्रिकेट की, लेकिन नाम आएगा सिर्फ आपका. चलिए स्वप्निल अपने बॉलिंग मार्क पर, आखिरी ओवर में ये बाउंस, बड़ा बाउंस और वाइड. कितना बड़ा बाउंस, खराब गेंदबाजी का प्रदर्शन. इसका मतलब गेंदबाज के राशि में शनि प्रवेश कर चुका है. फाइनल जो मैच जीतेगी जो टीम, उनको यासिर अत्तार केक शॉप की तरफ से एक स्पेशल केक गिफ्ट दिया जाएगा. बहुत ही बड़ा आकर्षक केक है, उसको यही काटना है और हमें भी खिलाना है. गेंदबाज स्वप्निल तेजी के साथ, इस बार बहुत बड़ा विकेट. मैच में वापसी करती हुई बंडा बॉयज की टीम. रॉनी टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाजते ठोक्यात. स्वप्नील याला या गडी बाद केल्यामुळे सन्माननीय अमृताजी कदम यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक. काय नजारा है, सुंदर नजारा या मैदानाचा. बहुत अच्छा नजारा, मंजर यहाँ पर दिखाई देता हुआ. चारों तरफ हरियाली, बीच में ये लाइट जो नजारा है, आप ड्रोन कैमरे से क्या दिख रहा है नजारा ये. और गर्दी, पब्लिक देखिए, 4 साल का रिकॉर्ड ब्रेक करती हुई पब्लिक. 800 कुर्सियां फुल है. 800 कुर्सियां मंगाई गई थी, वो फुल होके पब्लिक खड़ी होके ये गेम को देख रही है. कोई झाड़ पर, कोई पत्थर पर, कोई टपार तो कौन नहीं ना, नहीं है. बहुत ही बढ़िया यहां पर तादाद में पब्लिक आ चुकी है. अब एलईडी जो यहां पर लगाई गई है, काफी मेहनत है एलईडी को यहां पर लाने में. कैमरामैन जो 12 घंटे काम कर रहे हैं, हमारे अंपायर्स, लाइव मैच दिखाने वाले हमारे टेक्नीशियंस, हमारे अंपायर्स, और हम जो 4 बजे तक कमेंट्री करते हैं. केदार सावंत स्कोरर, नवीन स्कोरर है, नया है. वो देखिए ड्रोन कैमरे से ग्राउंड, अपना माथेरान कैसे दिखता है ड्रोन कैमरे से. जरा तालियां होनी चाहिए. ड्रोन कैमरा का ये दृश्य कल टाइम्स ऑफ इंडिया में आपको जरूर दिखाई देगा. ये पिक्चर एक बार ड्रोन कैमरे से दिखाइए. और ये विकेट है या नहीं, दैट्स द विकेट. जरा ड्रोन कैमरा ने जो पिक्चर लिया था ऊपर से,
वापस दिखाओ जरा प्लीज, जरा और जरा तालियां होनी चाहिए। देखिए अपना ये माथेरान का ग्राउंड किस तरह से ये चमचमाता हुआ, और जरा ड्रोन कॅमेरे के लिए ताली बजनी चाहिए सभी की। माथेरान मध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला गौरव असला पाहिजे। गिरिस्तानच्या या मैदानात वीर कोतवाल हुतात्मा संकुल मध्ये हे चित्र फार कमी वेळा पाहायला मिळेल। यश शिंदे इनको भी 500 रुपए के इनाम अमृता जी कदम इनकी तरफ से रनआउट के लिए। क्या बात है, आमचाही घसा दुखतोय। चलिए बहुत ही मजा आ रहा है मैच में। स्वप्निल ने सपने जैसी कामगिरी की है, एक रनआउट और एक 2 विकेट इस ओवर में चटकाने में कामयाब। स्वप्निल जो लेदर प्लेयर हैं, अब देखते हैं इक्वेशन क्या है। आने वाली 9 गेंदों में चाहिए 13 रन। इस बार हल्के हाथों से गेंद को ढकेला, इसको कहते हैं सूझबूझ क्रिकेट। अब 8 गेंदों में चाहिए 12 रन। अगर आखिरी ओवर 10 रन का आ गया तो सोच लो क्या मैच बनने वाली है। अब ये 2 गेंदे जो आने वाली है ये बहुत ही महत्वपूर्ण है। ये कुछ तय नहीं करेगी, ये टारगेट करेगी। 61,000 रुपया कैश प्राइज पहला और दूसरा 31, दोनों में फर्क 30,000 का है। देखते हैं कौन पहला कौन दूसरा। ये गेंद पुल और विकेट। ओ कोई नहीं खिलाड़ी वहां पर, खुद गेंदबाज दौड़े और क्या तेजी के साथ गेंद को उठा के थ्रो किया। अब 7 गेंद और 11 रन। आखिरी ओवर कौन डालेगा इसके ऊपर इस मैच का भविष्य अवलंबन है। भविष्य जरूर। ये एक गेंद बाकी है और कंधे पे हाथ रख के सैला के बता रहे मैगी बाबा रे नीट टाकरे, ऐसा ही कुछ पहले बार बोला होगा। शॉर्ट पिच मत डालो, यॉर्कर ट्राई करो, बल्लेबाज को गेंद खिलाओ। 5 विकेट जा चुकी है, आधी टीम पैवेलियन में लौट चुकी है। मिडिल ऑर्डर बैट्समैन और लोअर ऑर्डर बैट्समैन मैदान में डटे हुए हैं। मैच खुलती हुई आखिरी गेंद इस ओवर की। इस बार ये डॉट डिलीवरी, देखते हैं अंपायर का इशारा क्या है। डॉट और ओवर, यानी 6 गेंदों में 11 रन। चारों ओर जो शांति छाई हुई है, ये शांति बताती हुई पब्लिक मैच में है, दर्शक मैच में है। महिलाएं जो तालियां बजा रही थी ताबड़तोड़ चुप, क्योंकि ना ताली बजेगी जैसे बाउंड्री लगेगी कुर्सी से कूदने वाले हैं। क्या मैच है। प्लीज डू द फास्ट गाइज। आणि महिलांसाठी सूचना आहे की अजूनपर्यंत आपल्याजवळ लकी ड्रॉ संपलेले नाही आहे। आपली पैठणी आणि एक ड्रेस पीसचा लकी ड्रॉ आहे जो फायनल्स नंतर आपण घेणार आहोत। तरी सर्व महिलांनी इथेच राहायचं आहे कारण की लकी ड्रॉ अजून संपलेला नाही आहे। क्या बात है। वचनपूर्ती आणि वचनबद्धता, नागरिकांच्या कर्तव्याशी असलेली वचनपूर्तता म्हणजे सन्मान्य नगराध्यक्षा प्रेरणाताई सावंत यांनी केलेलं कार्य। काम ऐसा करो कि हमेशा याद बन जाए, कदम ऐसे रखो कि निशान बन जाए, जिंदगी ऐसे जियो कि मिसाल बन जाए। वो नाम है प्रेरणाताई सावंत का, जिन्होंने इस कार्य को किया है, इस मैदान को सजाया है। बरीच कामं केली आहेत, छोटी कामं आम्ही सांगू शकत नाहीत। मैदान जे सजवलं, लाईट मीटर आलं, नवीन खुर्च्या आल्या, महिलांसाठी प्रसाधनाची व्यवस्था झाली, लाईट्स आल्या, मैदान बरोबर झालं, पाणी कनेक्शन आलं। या इथे जर कधी कॉर्पोरेट टुर्नामेंट भरली गेली कुठल्या कंपन्यांची तर नगर परिषदेला सुद्धा आर्थिक फायदा होऊ शकतो। त्यामुळे हे महत्त्वाचं आहे। फिर देखते हैं आखिरी ओवर, 6 गेंद 11 रन। अरुण शेट्टे जिंदगी में आखिरी ओवर डाल रहे हैं ऐसा लग रहा होगा उनको, क्योंकि सामने है बड़ी ट्रॉफी। ये गेंद, ये डॉट डिलीवरी नहीं, 1 रन मिला है सिर्फ। अब 5 गेंद 10 रन का मैच।
एक गलती, छोटी सी गलती आपको मैच से बाहर करेगी। जो पहले गलती करेगा उसके हाथ में नारियल तय मिलेगा। मॅच ना टेबलावरून ना टेबला खालून हात मिळवणी झाली आहे. देयर इज नो कॉम्प्रोमाइज. दैट इज अ क्लीन बॉक्सर मैच. क्या मैच है? बोलिए. आपके जेब में 500 रुपए 50 रुपए है तो आप आपस में बेटिंग कर सकते हैं, क्योंकि कानून जुर्म है बेटिंग करने के लिए. लेकिन एक कटिंग चाची तेरी बेटिंग करा, देखते हैं क्या होता है. अरुण, अब फील्डिंग किस तरह से सजाई गई है देखिए. 4 खिलाड़ी सर्कल के अंदर 5 खिलाड़ियों को रखा है. इसका मतलब अलग है, कुछ अलग रणनीति है. और विकेट कीपर फील्डिंग को सजा रहे हैं. अब एक 4 खिलाड़ी कैसे खड़े हैं? विकेट कीपर के पीछे पॉइंट, शॉर्ट थर्ड मैन, गली और शॉर्ट फाइन लेग. बाकी सब खिलाड़ी आगे है. देयर इज अ डीप कवर, डीप लॉन्ग ऑफ. ये गेंद और ये शॉट खेला जरूर, लेकिन खिलाड़ी है वहां पर. गैप में गेंद, 4 रन के लिए ले का गेंद को. बहुत बढ़िया फील्डिंग, बहुत ही बढ़िया क्रिकेट. ताली बजनी चाहिए. बहुत ही आकर्षक क्रिकेट. गेंद इतनी तेजी के साथ निकली थी जैसे बुलेट निकले हो गोली से, लेकिन क्या तीर कमान से निकलता है वैसा वो खिलाड़ी था यश शिंदे, जो इतने तेजी के साथ भागा और ऑन द रन गेंद को पिकअप किया. 2 रन बचा है, लेकिन बल्लेबाजों पर प्रेशर रखने में कामयाब. अब 4 गेंद और 8 रन. एक बड़ा शॉट, एक विकेट, एक रनआउट, एक अच्छा कैच मैच में जान बजा देगा. ओंकार नहीं, अरुण शेट्टे लेफ्ट आर्म और द विकेट. ये इस बार बाहरी किनारा लगा, 1 रन मिलेगा. वहां पर खिलाड़ी क्या रखा है फील्डिंग पोजीशन देखिए. जिस जगह पर गली है, पहली बार देखा गया कि कोई सर्कल के अंदर गली के क्षेत्र में खड़ा है. यह है रणनीति. जो क्रिकेट देख रहे वो जरूर देखे. पहली बार गली पोजीशन बनाई गई. बाहरी किनार लगा तो थर्डमैन के जगह पर जाएगी गेंद उसको रोकने के लिए. अब 3 गेंद और 7 रन, एक सिक्सर, एक बड़ा विकेट जान लागे देगा मैच में. दिल धक धक करता होगा गेंदबाज का और बल्लेबाज का भी. और बल्लेबाज है ओंकार पाटिल. इस मैच की में जो टीम है जो जीतेगी और हारेगी, यहां पे ना कोई जीतेगी ना कोई हारेगा. जीतेगा क्रिकेट, क्योंकि दोनों बराबर खेल रहे हैं. 3 गेंद 7 रन. अगर जिंदगी में हीरो बनना है तो यही मौका है. मैच कंपल्सरी चेस मागाशी बोललो नाही. ये गेंद अरुण की, ये पुल किया लेकिन टाइम नहीं कर पाए. 1 ही रन मिलेगा. मैच बनता हुआ 2 गेंद 6 रन का मैच. क्या मैच है. अगर मैच टाई हो गई तो सुपर ओवर खिलाई जाएगी. सुपर ओवर में मैच जा सकती है. ठीक है, सुपर ओवर में मैच जा सकती है कंपलसरी अगर मैच टाई हुई तो. दो गेंद 6 रन का मैच. फाइनल कैसा हो तो ऐसा हो. फाइनल किस ढंग से खेलना चाहिए. दोनों जाबाज टीमें काफी मशक्कत से फाइनल में आई, लेकिन दिखाया दोनों ने अपना दमखम. तारीफ करनी पड़ेगी अरुण की, जिन्होंने मैच में टीम को बना के रखा. 11 रन में 5 गेंद में 5 रन खर्च किए हैं. अब 2 गेंद और 6 रन. ये गेंद और यह डॉट डिलीवरी
अब एक गेंद 6 रन का मैच। बंडा बॉयज अभी भी ताली नहीं बजा रहे हैं, आस्ते से ताली बजा रहे हैं। क्या बात है, लेकिन काफी महिलाएं चिल्ला रही है, बंडा बॉयज। जरूर चिल्लाओ, हक है आपको तारीफ करने के लिए अरुण की। आणि प्रेक्षकांना विनंती आहे, जाताना कृपया झेंडे घेऊन जाऊ नये। बक्षीस समारंभ होईपर्यंत थांबा। मोठी स्पर्धा आहे, बक्षीस कोणाला मिळतंय, काय मिळतंय, ती आमची समालोचिका रेश्मा नक्कीच त्यावेळी सांगेल। आखरी गेंद 6 रन। पाय थरथरत असतील, मन धडधडत असेल, हात कापत असतील, काही संभव आहे। एक चेंडू 7 धावा। क्या बात है, ताली होनी चाहिए। ये हेलीकॉप्टर ट्राई किया और बांडा बॉयज फिर एक बार चैंपियन। आणि फायनली